या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहोत आमची नवदुर्गा सिरीज. आपण पोचलोय नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी. 7 नवदुर्गा ज्या आपण पाहिल्या त्यांनी कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी लढा दिलेला. त्या लढलेल्या. तर ही आजची आपली 8वी नवदुर्गा आहे. तिचा लढा नेमका कुणाशी होता? अष्टमीच्या दिवशीची नवदुर्गा. ह्या नवदुर्गेचा लढा होता आपल्या स्वतःच्याच आयुष्याची. तिचा स्वतःचं आयुष्य हेच एक मोठा संघर्ष होता. ह्या नवदुर्गेला रेल्वेमध्ये भीक मागणारी बाई, स्मशानात राहून त्या चितेवरती भाकरी बनवणारी बाई असं म्हणूनही ओळखतात. पण हीच रेल्वेमध्ये भीक मागणारी बाई पुढे जाऊन हजारो मुलांची आई झाली. 750 पुरस्कारांची मानकरी झाली. पद्मश्री पुरस्काराची पण मानकरी झाली. 22 देशांचा प्रवास करून आली. आणि ह्या आपल्या आजच्या 8व्या दिवसाच्या नवदुर्गा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या माई. अगदी बरोबर. आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत सिंधुताई सपकाळ, ज्यांना पूर्ण जग माई म्हणून ओळखतं. आज आपण सिंधुताई सपकाळांचा सिनेमा पण पाहिलाय. सगळेजण ह्यांना ओळखतात. पण ह्यांचा जर जीवन प्रवास जर नीट समजून घेतला ना, गोष्टी फक्त माहिती करून घ्यायच्या नाही, त्या उमगून घ्यायच्या, समजून घ्यायच्या, काहीतरी गोष्टी त्यातल्या आत्मसात करायच्या. त्याच्यासाठी हे व्हिडिओज पाहायचे. तर आपण सिंधुताईंचा प्रवास अगदी थोडक्यात बघूया. अगदी थोडक्यात. त्यांच्या लाईफमधल्या 3 गोष्टी तर अगदी टर्निंग पॉईंट होत्या. त्या कुठल्या आणि त्यांच्या आयुष्यातनं अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण काय शिकू शकतो ते पण आपल्याला ह्या व्हिडिओतनं पाहायचं आहे. तर सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947चा. मुलगी कोणालाही नको हवी होती ती, म्हणून तिचं नाव ठेवलं चिंदी. चिंदी, जिचा काहीच उपयोग नसतो म्हणून तिचं नाव ठेवलं चिंदी. वयाच्या अगदी 9व्या वर्षी आपल्या वयाने 26 वर्षाने मोठे असलेले श्रीहरी सपकाळ ह्यांच्याशी सिंधुताईंचा विवाह झाला. 19व्या वयापर्यंत त्यांची 3 बाळंतपणं झाली. आणि नंतर 4थ्यांदा त्या जेव्हा गरोदर होत्या त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या क्षुल्लक कारणावरून नवऱ्याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यांचा नवरा म्हणाला, हे मूल माझं नाही. त्यांना अक्षरशः मारहाण केली. अर्धमेले अवस्थेत त्यांना गाईच्या गोठ्यात नेऊन टाकलं की जेणेकरून लोकांना वाटेल की गाईच्या गोठ्यात चक्कर येऊन पडली आणि गायींचे पाय वगैरे लागून तिथे तिचा मृत्यू झाला असं दाखवण्यासाठी त्यांना गाईच्या गोठ्यात नेऊन टाकलं. पण तिथे एक गाय अशी उभी राहिली की दुसऱ्या कुठल्याही गायींना तिने सिंधुताईपर्यंत पोचू दिलं नाही. वेळ गेल्यानंतर सिंधुताईंनी एका मुलीला जन्म दिला. त्या गायीच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. तोपर्यंत ती गाय तिथेच थांबून राहिलेली, त्यांचं संरक्षण करत. जसं मी सांगितलं, अशा 3 गोष्टी आपल्याला बघायच्या. नंतर बाळ जन्माला आलं. बाळाची नाळ तर कापायला पाहिजे, तोडायला पाहिजे. हातालाच एक दगड लागला. सिंधुताईंनी कसं तरी ठेचून अक्षरशः 16व्या 17व्या त्या फटक्याला ती नाळ तुटली. थोडाफार उभारायचा प्रयत्न करून त्या बाळाला घेऊन त्या तिथनं निघाल्या, आईकडे गेल्या. एक थोड्या आशेने त्या माहेरी गेल्या, पण त्यांना माहेरी पण कोणीही उभं केलं नाही. आता ह्या छोट्या बाळाची भूक भागायला पाहिजे. त्या बाळाची भूक भागण्यासाठी आईची भूक भागायला पाहिजे. पोटात काहीतरी अन्न जायला पाहिजे. त्यावेळेला त्यांच्यासमोर एकच पर्याय उभा होता, तो म्हणजे भीक मागणे. त्यांनी रस्त्यावर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, रेल्वेच्या डब्यांमध्ये भीक मागायला सुरुवात केली. हा एकच पर्याय होता. पण त्यांनाही ते कुठेतरी गोष्टी त्रासदायक वाटायला लागल्या. अरे मी काय आयुष्य जगते, ह्याच्यापेक्षा न जगलेलं बरं. एक दिवस त्यांनी निश्चय केला की आज आपलं आयुष्य संपवायचं. त्या दिवशी त्यांना एखाद भाकरी जास्त मिळालेली. ठीक आहे, आज भाकरी मिळाले, पोटभर जेवून तरी मरूया. छोट्या बाळाला जवळ घेतलं
उरलेली भाकरी पण बरोबर घेतली. का? तर त्या म्हणतात, की जर जीव गेला नाही आणि भूक लागली, त्यावेळेला जर काही मिळालं नाही खायला तर काय करायचं? तर ही उरलेली भाकरी तरी बरोबर असू दे. असं ती उरलेली भाकरी आपल्या बाळाला बरोबर घेऊन त्या रेल्वे ट्रॅकवर चालायला लागल्या. रात्रीचे जवळ-जवळ 2 वाजलेले. त्यांना प्लॅटफॉर्मवर कोणाचा तरी कुढायचा, थोडंफार असं बोलण्याचा काहीतरी आवाज आला. एक म्हातारे आजोबा बोलत होते, "अरे बाबा, माझा जीव जातोय. मी आता मरणार आहे. मला कुणीतरी पाणी द्या. कुणीतरी मला शेवटचं पाणी पाजा." हे शब्द त्यांच्या कानावर पडले. आता कसं पण आयुष्य तर संपणार आहे. आयुष्य संपवता देवाघरी जाता काहीतरी एक पुण्याचं काम करून जाऊया म्हणून त्या म्हातारे बाबांकडे गेल्या. तर ते म्हातारे बाबा पाणी मागत होते. तर ह्या म्हटल्या, की "म्हातारे बाबा, नुसतं पाणी काय? माझ्याकडे थोडी भाकरी पण आहे. थोडी भाकरी खा, पाणी प्या आणि मग मरा." म्हातारे बाबांनी त्या भाकरी खाल्ली, पाणी प्यायले, पण ते मेले नाही. ते उलट फ्रेश झाले. थोडी त्यांना तरतरी आली. म्हणजे मरणाच्या दारातला माणूस परत आला. इथे सिंधुताईंना आतून एक आवाज आला, की स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांना जगायला शिकव, त्यांची मदत कर. तर तिथे सिंधुताईंनी ठरवलं, आत्महत्या कॅन्सल. आता जगायचं. काही झालं तरी जगायचं आणि ज्यांना गरज आहे त्यांना जगवायचं. इथे भीक मागायचंच काम चालू होतं. त्यांना जी काही मुलं सोबत मिळायची त्यांनाही त्या बरोबर घ्यायच्या. जेव्हा त्यांना असं लक्षात यायचं, की या मुलांनाही माझ्यासारखं कोणीच नाही आहे, त्यांनाही त्या जवळ करायच्या. भीक मागून जे काही मिळेल त्या मुलांना ते वाटायच्या. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे दीपक. तर ह्या मुलांना सांभाळण्यासाठी त्या असंच प्लॅटफॉर्मवर रेल्वेमध्ये भीक मागायचं काम करत होत्या. जे काही मिळेल ते ह्या मुलांना वाटत होत्या. रेल्वेचा TC हा त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू त्या मानायच्या. का? कारण तिकीट नसायचं. तिकीट नाही म्हणून तो TC त्यांना रेल्वेतनं खाली काढायचा. नाही, तिकीट नाही तर प्रवास नाही. त्या म्हटल्या, मी माझी जिद्द सोडली नाही. एका गाडीतनं खाली काढलं तर मी दुसऱ्या गाडीत चढायचे आणि अशा गाड्या बदलत मी हळूहळू पुण्याला येऊन पोचले. तर असा हा त्यांचा प्रवास. तर एकदा आणखी असा एक इन्सिडेंट झाला, की त्या म्हटल्या, ट्रेननी प्रवास भरपूर झाला, आता बसनी प्रवास करूया. अंगावर फाटलेली साडी, हातात लहान बाळ, त्या बसमध्ये चढायला गेल्या. कंडक्टरनी अडवलं, चढायचं नाही म्हटल्यावर का? त्या थोडा वाद घालत होत्या. तितक्यात तिथे एक म्हातारे बाबा आले. ते म्हटले, "बाळ, ये माझ्याबरोबर, तुला चहा देतो." "का बाबा, मला का चहा? तू काल रात्री देवळात भजन म्हटलेलंस." हां, त्यांना लक्षात आलं, मी रात्री भजन म्हटलेलं. "चल, तू छान भजन म्हटलं, मी तुला चहा देतो. चला, एक टाईम फुकटचा चहा मिळतोय." सिंधुताई गेल्या त्यांच्याबरोबर. बस सुटली. ती बस जेमतेम कंपाऊंडच्या त्या गेटपर्यंत पोचली. म्हणजे बाहेर पडतच होती. तितक्यात त्या बसवर वीज पडली आणि सगळे प्रवासी जागच्या जागी गेले. सिंधुताई वाचल्या. पुढे त्या बाबांना त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्या म्हटल्या, मी दिवसभर शोधत होते, पण ज्या माणसाने मला बसमधून चहा पिण्याचं निमित्त करून प्रवास करू दिला नाही, तो माणूस मला सापडलाच नाही. विचार करा, ही बाई पहिल्यांदा गाईच्या गोठ्यात, त्या गाईच्या पायाखाली पण त्यांचं मरण आलं असतं, तसं झालं नाही. नंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, ट्रॅकवर चालत गेलेल्या, तिथेही त्यांचा जीव गेला नाही. ते म्हातारे बाबा ओरडत होते, त्यांच्यामुळे त्यांचा जीव वाचला. इथे पण त्या बसमध्ये अगदी हट्ट करत होत्या, की मला चढायचं आहे, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना त्या बसमध्ये चढता आलं नाही. तिथेही त्या वाचल्या. का? कारण देवाची अशी इच्छा होती, की ह्या महान स्त्रीच्या हातून उद्या महान कार्य घडायचं आहे, म्हणून त्यांचा जीव कुठेही गेला नाही. त्या जीवनाशी संघर्ष करत जगल्या. त्यांनी सुरुवातीला देवळामध्ये भजनाची पण कामं केली. भजनाची कामं म्हणजे काय? जिथे कुठे भजन चाललं तिथे हट्ट करून, मी एक भजन म्हणू का, मी एक भजन म्हणू का. आणि नंतर हा परिवार चालवण्यासाठी, फायनान्शियल गरज भागवण्यासाठी त्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली. त्या म्हणतात, की भजन आणि भाषण केलं की मला राशन मिळायचं. अक्षरशः त्यांनी असं नऊवारी साडीचा त्यांचा तो असा पदर पसरून पण देणगी जमा करायला विचार केला नाही. त्या म्हटल्या, मी माझ्या मुलांसाठी ते मागितलं. भजन संपल्यानंतर लोकं काही द्यायची, प्रसाद द्यायची किंवा काही देणगी द्यायची. भाषणानंतर पण थोडंफार काहीतरी द्यायचे.
त्यासाठी त्या भाषण करायला लागल्या. त्यांच्या लाईफमधलं टर्निंग पॉईंट ठरलेलं भाषण म्हणजे बालगंधर्वमधलं. त्या आपल्या मुलीला दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टमध्ये सोडायला गेलेल्या. कारण का, तर त्या म्हणतात की मी जर स्वतःच्या मुलीला जर माझ्याजवळ ठेवलं तर कदाचित मी ह्या इतर मुलांवर अन्याय करण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, जर भूक लागली तर कदाचित मी माझ्या मुलीला थोडं जास्त देईन, त्या मुलांना थोडं कमी देईन. तर ही गोष्ट आपल्या हातून घडू नये ह्यासाठी त्यांनी आपल्या मुलीला दूर ठेवायचा निश्चय केला आणि त्यांनी दगडूशेठ ट्रस्टच्या हवाले त्यांच्या मुलीला केलं. पुढे त्या ट्रस्टनी पण त्यांच्या मुलीला खूप छान शिकवलं. नंतर तिथनंच त्या चालत येता बालगंधर्वाच्या रस्त्याने येत होत्या. त्यांना असं लक्षात आलं की इथे कुठेतरी मोठी सभा चालू आहे आणि तिथे सभा होती ती भारत रशिया मैत्री कराराची. तर ह्या एकदम अशा साध्या अशा वेशामध्ये. तर तिथे ऑफकोर्स त्यांना त्या गार्ड्सने कोणी आज जाऊ दिलं नाही. नाही 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 आज जायचं नाही, भारत रशिया मैत्री करार चालू आहे, कोणालाही परमिशन नाही. आमच्या सिंधुताई हुशार, चालाकीने अरे आमचे बाबा कोणीतरी आत गेलेत काहीतरी सांगून त्या आत घुसल्या त्या स्ट्रेट स्टेजवर आणि जे बोलायला सुरुवात केली, पूर्ण सभेमध्ये शुकशुकाट, शांतता. आणि त्यांचं भाषण संपल्यानंतर पूर्ण सभागृहामध्ये टाळ्यांचा गडगडाट. त्यावेळेला जगाला समजलं की सिंधुताई कोण आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भाषणासाठी इन्व्हिटेशन्स यायला लागली आणि सिंधुताई पण जायला लागल्या. बरं, भाषण द्यायचं तर मॅटर पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी नॉलेज पाहिजे. पण सिंधुताईंचं शिक्षण 4थी, तर ह्या 4थीपर्यंत शिकलेल्या सिंधुताईंनी जगभर भाषणं केली आणि कधीही त्याची स्क्रिप्ट लिहिली नाही, पॉईंट्स लिहिले नाही. त्या म्हटल्या नाही त्याची गरज मला कधीही वाटली नाही. का, कारण त्यांच्या भाषणाचा विषय असायचा आयुष्य. माणसाचं आयुष्यच एवढं वास्ट आहे, एवढं डीप आहे ना की त्याच्यावर बोलू तितकं कमी. रोज नवीन अनुभव त्याच्यात ॲड होत जातात. त्याच्यामुळे सिंधुताईंना प्रत्येक भाषणामध्ये सांगायला वेगवेगळे विषय मिळायचे. बरं, विषय तर मिळायचे, सिंधुताई बोलायच्या. त्याचबरोबर त्यांच्या भाषणामध्ये सुरेश भट आणि बहिणाबाई ह्यांची काव्य पण ऐकायला मिळतात. तर जेमतेम 4थीपर्यंत शिकलेल्या सिंधुताई त्यांना या सुरेश भटांच्या कविता, बहिणाबाईंच्या कविता कशा येत होत्या हा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारलेला. त्या म्हटल्या, मी शिकले कमी पण मला वाचनाची प्रचंड आवड. अगदी खाली पडलेला कुठे असं सापडला जरी एखादा पेपर तरी तो पेपर घेऊन त्या वाचतात. पण आईला आणि सासरी नवऱ्याला ह्या त्यांच्या वाचनाच्या सवयीचा अतिशय तिटकारा. म्हणजे काय, कागद मिळाला की ते जाळून टाकायचे आणि त्या म्हणतात की कागद जर जाळला तर माझ्या काळजाला चटके बसायचे. म्हणून त्या काय करायच्या, वाचता वाचता जर नवरा आला तर त्या म्हणतात मी अशी बरीचशी कागदं गिळून टाकली. आणि एका मुलाखतीत त्यांनी मस्करीत सांगितलं की मी अशा बऱ्याचशा कविता गिळल्यात आणि मे बी त्यामुळे आता त्या उगवत आहेत माझ्या भाषणामध्ये. तर अशा या आपल्या सिंधुताई, त्यांचा स्वभावही खूप मजेशीर. तर जसं मी सांगितलं की ह्या सिंधुताई, जसं त्यांचा संघर्ष, अगदी त्यांना एक तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर पडावं लागलं, प्लॅटफॉर्मवर भीक मागायला लागली. पुढे ह्याच सिंधुताईंनी 22 देशांचा प्रवास केला, 22 देशांचा आणि 9 वारी. त्यांना फॉरेन रिटर्न 9 वारी पण म्हणतात. परत 750 पुरस्कार त्यांना मिळाले. तर ह्या 750 पुरस्कारांमध्ये त्यांना मिळालेली पद्मश्री आणि 2008 मध्ये त्यांना सह्याद्रीची हिरकणी हा अवॉर्ड मिळाला. नंतर 2010 मध्ये अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार त्यांना मिळाला. 2012 मध्ये रिअल हिरो हा पुरस्कार त्यांना मिळाला. परत 2018 मध्ये नारी शक्ती पुरस्कार पण त्यांना मिळाला. तर ह्या पुरस्कारामधून जी काही रक्कम त्यांना मिळायची ती रक्कम पण सिंधुताईंनी आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी वापरली. आज त्यांची जवळजवळ 6हून अधिक अनाथाश्रमं आहेत, गोशाळा आहेत. त्या म्हणतात नाही, गाईला पण मी सांभाळणार, कारण गाईनी मला वाचवलेलं. अगदी एका आईसारखं आपण गोमाता म्हणतो, तर त्यावेळेला आईप्रमाणेच
गायीने माझं रक्षण केलेलं, तर आज गायींचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी सिंधुताईंनी गोशाळा पण सुरू केल्या. त्यांच्या रक्षणासाठी त्या वनमंत्रींशी भांडल्या पण. तर अशा ह्या आपल्या ग्रेट सिंधुताई. तर ह्या आपल्या सिंधुताईंनी माईंनी 4 जानेवारी 2022 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण त्या जगाला बरंच काही शिकून गेल्या. होतं काय माहिती आहे, आपल्याला आपलंच दुःख खूप मोठं वाटतं. तुम्ही जस्ट एक ऑब्झर्व करा. आपण जस्ट कोणाला जर सांगायला गेलो की माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझ्या लाईफमध्ये हा त्रास आहे, तर बरेच जण तुमचं दुःख ऐकून समजून घेण्यापेक्षा त्यावर तुम्हाला उत्तर देतील. हो, मला पण असाच त्रास आहे. अरे तुझं काय, मला तर हे त्रास आहे. म्हणजे काय, अरे तुझं दुःख काहीच नाही, मला तुझ्याहूनही जास्त दुःख आहे. म्हणजे इथे बऱ्याच जणांना दुसऱ्याचं दुःख समजून घेण्यापेक्षा माझं दुःख किती मोठं आहे याचं प्रदर्शन करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट. पण सिंधुताईंनी तसं केलं नाही. सिंधुताईंनी जशी मी दुःखी आहे तसे जगात अनेक लोक दुःखी आहेत, अनेकांना प्रेमाची गरज आहे, मायेची गरज आहे, ही गरज ओळखून त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. फायनान्शियल फंड्स कसे मिळतील, त्यांची गरज कशी भागवायची, अरे मलाच आज खायला काही नाही, मी ह्यांना कसं सांभाळू, हा विचार न करता त्यांनी एकच निश्चय केला की मला मदत करायची, मला ह्यांना सांभाळायचंय, ह्यांना माझी गरज आहे. हा एकच निश्चय घेऊन त्यांनी पुढे पाऊल टाकलं. आणखी एक सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्याची म्हणजे काय म्हणतात की माफ करायला शिका. नवऱ्याने त्यांच्यावर इतके अत्याचार करून पण त्यांनी नवऱ्याला माफ केलं. त्या म्हटलं ठीक आहे, तुम्ही या, माझ्याबरोबर राहू शकता, पण आता मी तुमची पत्नी म्हणून नाही राहू शकत, कारण आता मी आई झाली आहे. तर आईसारखा सांभाळ मी तुमचा नक्की करेन. तर त्यांनी नवऱ्याला पण माफ केलं आणि त्यांच्या अनाथाश्रमात सांभाळलं त्याला. तर त्या म्हणतात की उलट मी त्यांना थँक्स म्हणेन, त्यांचे आभार मानेन. का? कारण नवऱ्याने जर बाहेर काढलं नसतं तर आज हजारो मुलांना आई मिळाली नसती, त्यांना प्रेम मिळालं नसतं, आधार मिळाला नसता. आईने जर आधार दिला असता तर मी आईकडेच कुठेतरी कोपऱ्यात काहीतरी घरातली छोटी मोठी कामं करत माझं आयुष्य संपलं असतं. तर मी तिचे पण आभार मानते की तिने पण मला घरातनं काढलं आज, म्हणून मी दुसऱ्यांची आई होऊ शकले. प्रेम म्हणजे काय, त्यांच्या मायेची शक्ती म्हणजे काय, ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. एकदा एक टीव्ही शो झालेला, तर त्याच्यामध्ये एका मुलीने रडत एक इन्सिडेंट सांगितलेला की लहानपणी माझी बहीण माझ्यापासून दुरावले, माझ्या आजोबांनी तिला कुठेतरी नेऊन सोडले आणि उद्या माझं लग्न आहे तर मला माझ्या बहिणीची खूप आठवण येते. तर त्या शोमध्ये तो फोटो दाखवलेला. योगायोगाने सिंधुताईंनी ते पाहिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या माणसाने एक बाळ आपल्याकडे आणून सोडलेलं. अक्षरशः ती मुलगी मरणाच्या दारात होती, पण सिंधुताईंनी हार मानली नाही. तिच्यावर उपचार चालू केले आणि योगायोगाने ती मुलगी वाचली, मोठी झाली. तर त्यांनी त्या मुलीला आपल्या बहिणीला भेटायला जा म्हणून सांगितलं. सिंधुताईंना वाटलं की आता तिला तिचा परिवार मिळालाय, बहीण मिळाली, झालं आता ती परत येणार नाही, आता तिच्या घरामध्ये रमेल ती. पण तसं झालं नाही. ही बहिणीचं लग्न अटेंड करायला गेली आणि सांगितलं की मी आता परत जाते माझ्या आईकडे, माझ्या माईकडे. म्हणजे सिंधुताईंनी किती प्रेमाने मुलांना सांभाळलं असेल ह्याचा विचार करा. त्यांच्या मायेमध्ये, त्यांच्या प्रेमामध्ये, त्यांच्या जिव्हाळ्यामध्ये किती ताकद आहे. म्हणजे त्या अनाथ मुलांना त्यांचं घर सापडूनही ते रिटर्न गेले नाही, परत आले त्यांच्याकडे. आज त्यांनी जी मुलं सुरुवातीला सांभाळली ना, ती बरीच मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, मंत्री झालेत. आणि सिंधुताईंनी जे कार्य सुरू केलं, आज ती मुलं त्यांना हातभार लावत आहेत. त्यांच्या मुलीला पण प्रश्न विचारला की आईने तुला दूर ठेवलं, त्याचा तुला राग येत नाही का? ती म्हणते नाही, मला माझ्या आईचा अभिमान वाटतो, कारण आज माझी आई फक्त माझी आई नाही तर ती आज हजारोंची आई झाली, ह्याचा मला अभिमान आहे. तर अशा ह्या आपल्या सिंधुताई. तर त्या काय म्हणतात की आज मुलींवर जे अत्याचार चाललेत
त्यासाठी आईने लहानपणापासून मुलांवर संस्कार करायला पाहिजेत, मुलीवर पण आणि मुलांवर पण. मुलींनीही असं राहायला पाहिजे की समोरच्याने त्यांचा आदर करायला पाहिजे, समोरच्याला त्यांच्यामध्ये बहीण नाहीतर आई दिसायला पाहिजे. खूप शिकणं, मॉडर्न होणं म्हणजे अगदी हाय हिल्स घालणं, शॉर्ट ड्रेसेस घालणं असं होत नाही. तर सुधा मूर्ती पण मोठ्या झाल्यात, जयंती काठाळे पण मोठ्या झाल्यात. त्यांचा पेहराव बघा, त्यांचा वेश बघा. तर मॉडर्न होणं किंवा खूप शिकणं म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये अशा चेंजेस घडवणं नव्हे, असं त्यांचं मत होतं. परत मुलांवर पण असे संस्कार करा की त्यांना मुलींचा आदर करायला शिकवा. मुलीकडे आपली बहीण किंवा आपली आई अशा नजरेने बघायला त्यांना पहिल्यापासून शिकवतं आणि ह्याच्यासाठी आवश्यक आहेत संस्कार. ते म्हणतात आपण झाड लावतो, खत पाणी घालतो आणि जर त्या झाडाला तसंच सोडून दिलं तर ते कसंही वाढेल, वेडवाकडं वाढेल, फांद्या इकडे तिकडे जातील आणि त्याचा ना झाड सावलीसाठी उपयोग नाही कशासाठी उपयोग असं होऊन जाईल त्या झाडाचं. तर त्या झाडाकडे लक्ष द्यायला पाहिजे, वेड्या वाकड्या वाढलेल्या फांद्या कापायला पाहिजे, त्या झाडाचं ट्रिमिंग व्हायला पाहिजे. म्हणजेच संस्कार. म्हणजे मुलांना फक्त जन्म देऊन खायला प्यायला घालून तुमचं कर्तव्य संपत नाही, तर त्यांच्यावरती योग्य ते संस्कार व्हायला पाहिजे. म्हणजे ते मूल उद्या एक चांगला माणूस बनेल, एक उत्कृष्ट नागरिक बनेल. तर ह्यासाठी आई वडिलांनी पावलं उचलायला पाहिजे, विशेषतः आईने, असं त्यांचं मत होतं आणि खरंच आहे ते. तर ह्या सिंधुताई सपकाळ ह्यांच्यावर एक सिनेमा आलेला, बघितलाच असेल सगळ्यांनी. तर ह्या सिनेमाचा पण बराच फायदा झाला. बऱ्याच महिलांनी त्यांना फोन केला, अहो मी माझं आयुष्य संपवणार होते पण तुमचा सिनेमा बघितला, आत्महत्या कॅन्सल, आता मी जगणार, आयुष्याशी लढणार. असे अनेकांचे फोन त्यांना आले की नाही, तुमच्याकडे बघून आम्हाला जगायची प्रेरणा मिळते, हिंमत मिळते, ताकद मिळते. तर तुम्ही आमचं मोटिवेशन आहात, आम्ही जगणार, आम्ही लढणार, मरणार नाही. परत एका मुलाने पण त्यांना एक फोन केला की मी आजपर्यंत आईशी खूप तसं वाईट वागलो, फारसं रिलेशन तिच्याशी ठेवलं नाही, मी आता परदेशात नोकरी करतो, पण नाही, तुमचा सिनेमा मी पाहिला, मी आता लवकरात लवकर माझ्या आईकडे जाणार आणि तिची माफी मागणार, कारण आई काय असते हे मला तुमच्या सिनेमातनं समजलं. तर जर तुम्ही अजूनही तो सिनेमा जर पाहिला नसेल ना तर नक्की पहा. आज कितीतरी विषयांवरती सिरीज निघतात, सीझन 1, सीझन 2, सीझन 3 असे सिरीज निघतात. मला वाटतं सिंधुताई सपकाळांचं आयुष्य जर खरंच व्यवस्थितरित्या सगळ्यांसमोर जर मांडायचं असेल ना तर खरंच सिनेमा काढावा, एक नाही, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे काढावे की ज्याच्यामध्ये सिंधुताईंचं आयुष्य लोकांना व्यवस्थितरित्या समजेल, उमगेल. सिंधुताईंबद्दल यूट्यूबवर कुठलाही व्हिडिओ जर तुमच्या समोर आला ना तो मिस करू नका, नक्की बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. खरंच मी या व्हिडिओमध्ये खूप थोड्या गोष्टी मांडल्या, तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील सिंधुताईंबद्दल. आणि जर सिंधुताई समजल्या ना तर तुम्हाला आयुष्य समजलं, जगणं समजलं. तर असं जगायला शिकवणारी आजची आपली 8वी नवदुर्गा सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ जगात नाही आहेत, पण त्यांचे विचार, त्यांचा आदर्श, त्यांचं मोटिवेशन हे सतत ह्या जगामध्ये कायम राहील. तर 8 दिवस संपले, अष्टमीचा दिवस आजचा, उद्या खंडेनवमी, नवमीचा दिवस. तर नवमीच्या दिवशीची आपली 9वी नवदुर्गा कोण असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला भेटायचे उद्याच्या व्हिडिओत. आणि हा व्हिडिओ तर तुम्ही नक्की शेअर करणार ह्याची मला खात्री आहे, कारण कुठलाही माणूस ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर आपल्या 9व्या नवदुर्गेला भेटण्यासाठी भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.